अमृतांशुद्भवो भानुः शशिबिन्दुः सुरेश्वरः औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः. भगवान विष्णू हे अमृतरूपी चंद्रकिरणांपासून उत्पन्न झालेले आहेत. ते स्वयंप्रकाशी सूर्य स्वरूप आहेत. ते चंद्रासारखे शीतल आणि तेजस्वी आहेत. ते देवतांचे स्वामी आहेत. ते संसाररूपी रोगावर औषध आहेत. ते जगाचे रक्षण करणारा सेतू आहेत. ते सत्य आणि धर्माच्या पालनासाठी पराक्रम करणारे आहेत. भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः. भगवान विष्णू हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे स्वामी आहेत. ते वायू स्वरूप आहेत. ते सर्वांना पवित्र करणारे आहेत. ते अग्नी स्वरूप आहेत. ते कामना आणि वासनांचा नाश करणारे आहेत. ते योग्य इच्छांची पूर्ती करणारे आहेत. ते सुंदर आणि आकर्षक स्वरूपाचे आहेत. ते स्वतःच इच्छांचे स्वरूप आहेत. ते इच्छित फळ देणारे आणि सर्वांचे प्रभू आहेत. युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनंतजित. भगवान विष्णू हे युगांची निर्मिती करणारे आहेत. ते युगचक्र फिरवणारे आहेत. ते अनेक प्रकारच्या मायाशक्तींनी युक्त आहेत. ते संपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये सामावून घेणारे आहेत. ते सामान्य दृष्टीला अदृश्य आहेत, परंतु विविध रूपांमध्ये प्रकट होणारे आहेत. ते हजारो शत्रूंवर विजय मिळवणारे आहेत आणि अनंतावर विजय मिळवणारे आहेत. इष्टो विशिष्टशिष्टेष्ठः शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. भगवान विष्णू हे सर्वांना प्रिय आहेत. ते कोणत्याही भेदाने मर्यादित नाहीत. ते सज्जनांना प्रिय आहेत. ते शिखंडी धारण करणारे आहेत. ते नहुष रूप आहेत. ते धर्मस्वरूप आहेत. ते क्रोधाचा नाश करणारे आहेत. ते आवश्यकतेनुसार क्रोध प्रकट करणारे आहेत. ते सर्व कर्मांचे कर्ता आहेत. ते विश्वरूप बाहू असणारे आहेत आणि पृथ्वीला धारण करणारे आहेत. अच्युतः प्रतितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपां निधिरधिष्ठानं प्रमत्तः प्रतिष्ठितः. भगवान विष्णू हे आपल्या स्वरूपापासून कधीही विचलित न होणारे आहेत. ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. ते सर्व जीवांचे प्राणस्वरूप आहेत. ते प्राण देणारे आहेत. ते इंद्राचे धाकटे भाऊ आहेत. ते जलराशीचे स्वरूप आहेत. ते सर्वांचे आधारस्थान आहेत. ते सदैव जागरूक आहेत आणि सर्वत्र प्रतिष्ठित आहेत.